वनरक्षक भरती 2024 ला मला प्रश्न विचारला गेलेला आहे बघा. बिकॉज आय वॉज थर्स्टी आय डॅश लॉट ऑफ वॉटर. आता त्यांनी खाली ऑप्शन दिलेले ड्रँक, बी ड्रिंकिंग आणि हॅड ड्रँक. आता हा प्रश्न आहे टेन्सचा. तर तुम्हाला टेन्सचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला खाली एक तर तुम्हाला टेन्स माहिती असण्यासाठी तुमची वर्ब कमांड पाहिजे. V1 कशानंतर येतो, V2 केव्हा येतो, V3 केव्हा येतो आणि V4 केव्हा येतो. जर आपली वर्ब कमांड असेल तर तुम्हाला हे इथे शोधणं सोपं जातं. जर वर्ब कमांड असेल तर इथे दोन ऑप्शन क्लिअरली जातात जर आपल्याला कळलं तर. आता पहिला मुद्दा काय, प्रश्न काय म्हणतोय, बिकॉज आय वॉज थर्स्टी, कारण मला तहान लागली होती म्हणून मी खूप सारं पाणी प्यायलो. दोन्ही क्रिया भूतकाळातल्या, दोन्ही क्रिया सिंपल पास्ट टेन्समध्ये. सिंपल पास्ट टेन्समध्ये दोन्ही क्रिया येतात केव्हा, जेव्हा दुसरी क्रिया ही पहिल्या क्रियेवर अवलंबून असेल तेव्हा. दुसरी क्रिया जर पहिल्या क्रियेवर अवलंबून असली आणि दोन्ही क्रिया एका पाठोपाठ घडल्या तर सिंपल पास्ट येतो. आता सिंपल पास्ट आपल्याला ओळखायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला क्रियापदाचे रूप माहिती पाहिजे. ड्रिंक, आता पहिले ड्रिंक हा V1, त्याच्यानंतर त्याचा V2 आहे ड्रँक, बरोबर. आता हा V2 आहे, झाला V2. मग आता V2 तुम्हाला माहिती आहे सिंपल पास्ट टेन्स मध्ये येतो, हा येतो V1 प्रेझेंट टेन्स मध्ये, हा V2 सिंपल पास्ट टेन्स मध्ये येतो. मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये ड्रँक जो की तुम्हाला इथे लिहायचा आहे आणि बी ड्रिंकिंग असं काही येत नाही. आणि ड्रिंकिंग जर आला तर त्याच्या आधी तुम्हाला एम इज ऑर वॉज वेअर पाहिजे आणि हा आहे सिंपल पास्ट टेन्स. तर तुम्हाला इथे आय वॉज जर असता तर तुम्ही विचार केला असता हा आय वॉज नंतर मग ड्रिंकिंग येऊ शकतो. V4च्या आधी तुम्हाला सपोर्टिव्ह वर्ब येणं गरजेचं आहे. जे सपोर्टिव्ह वर्ब तुमची कमांड असणं गरजेचं आहे. तुम्हाला मी मागे पण सांगितलेले डू, डज आणि डीड. नंतर काय येतो V1, त्याच्यानंतर एम, इज, आर आणि वॉज, वेअर प्लस V4. तर हे वरचे तिघी प्रेझेंट टेन्स मध्ये आणि खाली पास्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये. प्रेझेंट कंटिन्यूअस, पास्ट कंटिन्यूअस हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि त्याच्यानंतर मग हॅव, हॅज, हॅड प्लस V3, बरोबर. V1, V4, V3. आता V2 जो असतो तर V2च्या आधी कुठलीही क्रियापद कुठलाही सपोर्टिव्ह वर्ब येत नाही, जसं की इथे आलेलं नाही आय आणि इथे काय येणार आहे मग ड्रँक. इथे ड्रँक येणार, त्याच्या आधी कुठलाही सपोर्टिव्ह वर्ब येत नाही V2च्या आधी. मग इथे कोणतं येणार आहे, कारण मी तहानलेला होतो म्हणून मी खूप सारं पाणी प्यायलो. साधा भूतकाळ, पहिली क्रिया दुसरी क्रिया ही पहिल्या क्रियेवर अवलंबून आहे. आता हे झालं टेन्सचं सेंटेन्स. पण जर तुम्हाला त्यांना कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये विचारायचं असेल तर हेच सेंटेन्स तुम्हाला सेंटेन्सच्या टाइप्स मध्ये विचारायचं असेल तर हे सेंटेन्स तुम्हाला ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये विचारू शकते. मग खाली हे ऑप्शन येणार, मग खाली ते टाइप्स ऑफ सेंटेन्स विचारतील. मग हे सेंटेन्स कुठल्या टाइप्सचं आहे, मग ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये. मग तिथे तुम्हाला परत माहिती पाहिजे कंजंक्शन जे तुम्हाला मागील आत्ताच आपण रिसेंटली शिकलो. एक डिपेंडंट क्लॉज, एक इंडिपेंडंट क्लॉज. हा आहे डिपेंडंट क्लॉज, हा आहे इंडिपेंडंट क्लॉज, जो की एक स्वतंत्र वाक्य या वाक्याशी जोडलेले आणि हा बिकॉज काय करतोय, या वाक्याला कंप्लीट करायचं काम करतोय. कारण मी तहानलेलो होतो म्हणून मी खूप सारं पाणी प्यायलो. तुम्हाला ह्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला फक्त काय माहिती पाहिजे, टेन्स माहिती पाहिजे आणि ॲक्च्युली तुम्हाला वाक्याचा अर्थ कळायला पाहिजे की दुसरी क्रिया पहिल्या क्रियेवर अवलंबून आहे आणि दोन्ही क्रिया भूतकाळात घडलेल्या आहेत म्हणून तिथे सिंपल पास्ट टेन्स येणार आहे.